या घरात माझ्या तुझं माझं करत असेल तर तू ह्या घरात राहू नकोस. कधीही न बोलणारी सासूबाई आज पटकन बोलून गेली. सून नवीन लग्न होऊन आली आणि काही दिवसात घरात तुझं माझं करायला सुरू झाली. सासूबाईने सुनेची काचेची महागडी भांडी काही खास पाहुणे आले म्हणून काय काढले तेही सुनेला न विचारता, तर त्यावरून सुनेला त्याचा राग आला. माझ्या बाबांनी दिले आहे, हे माझे आहे, हे कोणीही वापरायचे नाही, त्यावर फक्त माझा हक्क आहे आणि ते मला विचारल्याशिवाय कोणालाही वापरायची परवानगी नाही. सुद्धा आपल्या नवऱ्याला त्यांचे बेडरूम मध्ये जाऊन दाटवत सांगत होते. असे हे पहिल्यांदा होत नव्हते, याआधीही झाले होते. सगळ्यांना आता सुनेच्या अशा वागण्याची राग येत होता, तरी ते तिला सांभाळून घेतच होते. आज ना उद्या तिला हे घर आपले वाटेल आणि ती सारे चुकीचे सोडून देईल. पण तिला सांभाळून घेणारे होते, तिची चूक सावरणारे होते. तिचे वागणे चुकीचे आहे, हे ठीक नाही हे सांगायचे कोणी हिम्मत केली नाही. म्हणून तिला तिच्या वागण्यात चुकीचे काही वाटत नव्हते आणि तिचे वागणे रोजच वाढत जात होते. एकदा तर नवऱ्याने घरच्यांचे काही चादरी बेडशीट तिच्या माहेरून आणलेल्या वॉशिंग मशीनला लावले आणि लोड आल्यामुळे ते बंद पडले. मग काय तिने घरच डोक्यावर घेतले. म्हणाली, मी वारंवार बजावून ही तुम्ही माझे वॉशिंग मशीन का आणि कोणाला विचारून वापरले? ते सासूबाईला ओरडून बोलू लागले. मग आता हीच वेळ होती सुनेला अद्दल घडवायची. सासूबाईने पदर खोचला आणि आता मात्र ती सुनेचे नेहमीचे झाले आहे, आता काही ऐकून घ्यायचे नाही. सासूबाई लगेच म्हणाल्या, एक तर हे कपडे बेडशीट आमचे नाहीत, एक तर मी तुझ्या वस्तूंना हात लावत नाही, पण आता तुला तुझ्या वस्तू आणि तुझी सोय दुसरीकडे कर म्हणायची वेळ आली आहे. सुनबाई लगेच म्हणाली, म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला? मी आणि माझ्या वस्तू कुठे जायचे? हे घर काही माझे नाही का आणि मी इथून निघून जायचे असे का? सासूबाई म्हणाल्या, तुला जर माझे तुझे करायचे असेल तर तू सरळ माझ्या घरातून बाहेर पडायचे. हे माझे घर आहे, तू इथे राहू शकत नाही आणि सोबत तुझ्या नवऱ्यालाही घेऊन जा. माझ्या घरात माझे तुझे करायला जागा नाही. सुनेला आता कळाले, मी तर वस्तू माझ्या तुझ्या करत होते. हे घर तर त्या नियमानुसार आईचे आहे आणि त्यांना माझे तुझे करायचा हक्क आहे. त्या म्हणत तसेच मला ह्या मायाच्या वस्तू घेऊन दुसरीकडे सोय करावी लागेल. सून लगेच म्हणाली, हो मी जाईल ह्या तुमच्या घरातून निघून, पण जोपर्यंत दुसरी सोय होत नाही तोपर्यंत मला इथेच राहू द्या. आई सासू लगेच म्हणाली, तोपर्यंत तुझं सगळं वस्तू तू बाहेर जिन्यात ठेव आणि इथे आहेस तोपर्यंत माझे घर म्हणून राहा. मग तुझ्या घरी हवे ते नियम पाळ, पण माझ्या घरात तुझे माझे करून राहायचे नाही. सासूचा असा कडक स्वभाव तिने आज पहिल्यांदाच पाहिला होता. तिला आता घर आणि घरातील नियम मानून राहणे भाग होते. नवराही तिच्या या वागण्याला कंटाळला होता. काही दिवस गेले तरी तिला घर सापडले नव्हते, कारण तिचे भाडे परवडत नव्हते आणि काही लहान होते इतके की तिचे सामान ही त्यात वाचणार नव्हते. शेवटी असे करत करत वर्ष गेले, पण तिला घर सापडले नव्हते आणि इकडे तिच्या सवयी हळूहळू बदलत चालल्या होत्या. आता माझे तुझे तोंडात येत नव्हते. तसे तसे तिचे जिन्यात ठेवलेले सामान घरात तिने आणले होते आणि सगळ्यांना तिच्या झालेल्या चुकांबद्दल माफ करावे आणि हे सामान वापरावे असे म्हणत होती. पण तिला माफ करूनही कोणी सामान वापरले नाही. जोपर्यंत आई म्हणत नाही तोपर्यंत कोणीही तिच्या सामानाला हात लावणार नाही. तिला आता सगळ्याचे वागणे पटत नव्हते आणि त्यामुळे तिचे मन दुखावले गेले होते. तिने आता पुन्हा सामान आईच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे आपण आपल्या घरच्यांचेच मन दुखवले ते प्रकार आपल्या घरात नकोच. सासूबाई म्हणाल्या, सुनबाई तू अगदी योग्य करत आहेस. आम्हाला कधीही तुझे सामान नको होते, आमचे त्याशिवायही भागत होते. आम्हाला तू हवी होतीस, पण तू येताच तुझे माझे करू लागली आणि तू स्वतःला स्वतःचे परके करून घेतलेस. मग ठरवले
तुझे माझेला एकच उपाय, तू तुझे मी माझे करायचे तेव्हा कुठे जाऊन तुला चूक कळली. घर शोधत होतीस पण हेच आपले घर आहे हे तू विसरलीस. सामान काय ग, माणसे महत्वाची. सामानाचे नुकसान झाले तरी दुरुस्त ही होईल, हेही आपण करू. पण मन बिघडले की दुरुस्त होत नसतात, हे लक्षात ठेवायला शिक. सुनेने तिच्या वागण्यातून शिक्षा मिळाली आणि शिक्षणही मिळाले. सासू चांगली असेल तर दोन्ही देते आणि वाईट असेल तर फक्त शिक्षा देते. घर म्हणून जर घर सुनेला टिकवायचे नसते तर सासूलाही गरज नसते असे नसते. सासूलाही गरज असतेच आणि सुनेलाही गरज असते. म्हणून सासू सुनांनी एकमेकींना समजून घेतले पाहिजे. माझी कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.